सर, अमेरिकेच्या जॉन्स हॉपकिन्सन युनिव्हर्सिटीने एक दावा केलेला आहे की कॅन्सर हा रक्तामध्ये असेल तर MCED टेस्टच्या नुसार तो 36 महिन्या पहिले डिटेक्ट होऊ शकतो आणि त्यामुळे लवकर निदान झाल्यावर त्याच्यावर लवकर उपचार सुरू होऊ शकतो. बघा, मी आता 29 वर्षापासून कॅन्सर प्रॅक्टिस करतो आहे, स्पेशलाइज प्रॅक्टिस. आणि माझ्या 29 वर्षाच्या अनुभवामध्ये गेल्या काही वर्षामध्ये बरेचसे कॅन्सर्स हे जेनेटिक लिंक असल्याचे प्रूव्ह झालेले आहेत. तर जेनेटिक लिंक ही आपल्याला माहिती आहे, पण आता तुम्ही जे ब्लड टेस्ट म्हणता, म्हणजे ती सायटॉलॉजिकल टेस्ट झाली, त्याच्यावरनं जर जेनेटिक लिंकिंग करत असतील तर कदाचित ते शक्य होऊ शकतं जर मोठ्या रिसर्च नंतर. पण त्याच्यामध्ये मी असं म्हणणार नाही की 3 महिन्याच्या आतमध्ये की 5 महिन्याच्या आतमध्ये हे ड्युरेशन जे ते सध्या क्लेम करतात आहे, ह्याच्याबद्दल मला थोडीशी शंका आहे. आणि जर अशा प्रकारचे जेनेटिक लिंकिंग हे एखाद्या कॅन्सरच्या बाबतीमध्ये असेल आणि त्याच्यामध्ये जर ड्युरेशन हा आपण प्रेडिक्ट करू शकत असेल तर हे पेशंटच्या दृष्टीने चांगलंच राहील. पण माझं असं म्हणणं आहे, आजच्या घडीला अशा प्रकारची कोणतीही टेस्ट प्रॅक्टिकली आलेली नाही आहे. आणि आज आपण जी कॅन्सर प्रॅक्टिस करतो किंवा प्रॅक्टिकली आपल्याला कॅन्सरच्या पेशंटला ट्रीटमेंट द्यावी लागते किंवा डायग्नोसिस करावं लागतं, त्यामध्ये याचा सध्या विशेष काहीही रोल नाही आहे. कारण आपल्याला कॅन्सर प्रॅक्टिस किंवा कॅन्सरची ट्रीटमेंट केव्हा करता येते, जेव्हा 100% कॅन्सर हा प्रूव्ह होतो, तेव्हाच आपण कोणत्याही प्रकारचा कॅन्सर ट्रीटमेंट करू शकतो. आता राहिलं हे तुम्ही म्हणता हे सायटॉलॉजिकल प्रेडिक्शन किंवा ब्लड टेस्टमध्ये प्रेडिक्शन, हे जोपर्यंत मार्केटमध्ये आहे पण जोपर्यंत प्रॅक्टिकली आपल्याला पेशंटवर वापरता येत नाही तोपर्यंत त्या टेस्टला आपण काही महत्त्व देणार नाही. आणि माझ्या माहितीप्रमाणे अशी कोणतीही टेस्ट आलेली नाही. अमेरिकेने सर नुकताच रिसर्च केला, त्यामध्ये 52 कॅन्सर पेशंटवर केला होता. काहींना 6 महिन्या पहिले तर काहींचे 4 महिन्या पहिले डिटेक्ट झालेला आहे. त्यांनी जो MCED टेस्ट सांगितलं, तो प्रोटीन आणि RNA DNA याच्यावर सगळं केला जातो. पण शक्य आहे का सर या सगळ्या बाबीच्या याच्यातून चेक? बघा, आता तसा जर विचार केला तर तुम्ही सांगताना मला 52 पेशंट म्हटलं की कोणतीही टेस्ट प्रूव्ह करण्याच्या दृष्टीने जर 52 पेशंटचा जर डाटा जर आपण पाहिला तर हा अतिशय तोडका आहे. कारण की जेव्हा केव्हा कोणची टेस्ट ही जनरलाइज करायची असते तेव्हा जोपर्यंत हजारो पेशंटमध्ये तुम्ही किंवा हजारो किंवा लाखो पेशंटमध्ये हे प्रूव्ह करू शकत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला एक जनरलाइज स्टेटमेंट देऊ शकत नाही. कदाचित ही काहीतरी त्यांच्याजवळ असलेल्या फक्त 52 पेशंटमध्ये योगायोगाने जुळून आलेले काही त्यांचं हे सायटॉलॉजिकल टेस्ट असू शकते. पण माझं तेच म्हणणं आहे की जेनेटिक लिंकिंग असेल तर कदाचित जेनेटिक्सच्या भरोशावर ते काही प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करत असतील. पण ड्युरेशनच्या बाबतीत मी मात्र साशंकच आहे की 3 महिन्याच्या आतमध्ये असं प्रेडिक्शन करणं अतिशय कठीण आहे. आणि अशी कोणतीही टेस्ट आज आपल्याकडे प्रॅक्टिकली कोणत्या पेशंटसाठी वापरण्यासाठी नाही. सर, आपण अनेक देशांमध्ये जाता रिसर्च पेपर जेव्हा एस्टॅब्लिश करतात तेव्हा अशा चर्चा होत असतात की असे रिपोर्ट प्रेझेंटेशन सुद्धा आपल्या कानावर पडत असतील. तर काही ठोस भारताकडून काही झालेलं आहे का, किंवा भारतात अशा पद्धतीने काही झालेलं आहे का, बाहेर देशात ज्या पद्धतीने प्रयत्न सुरू आहे? आता बघा, कॅन्सर रिसर्चच्या बाबतीमध्ये अशा प्रकारच्या टेस्ट किंवा रिसर्च सगळीकडेच चालू आहे. पण माझ्या मते तरी आजपर्यंत असा कोणताही ठोस पेपर बाहेर आलेला नाही की ज्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की या ब्लड टेस्टच्या दृष्टीने मल्टी कॅन्सर टेस्ट ही शक्य आहे म्हणून. बाकी वेगवेगळ्या गोष्टी आहेत, मॅमोग्राफी आहेत किंवा एखादी ब्लड टेस्ट आहे ज्याच्यामुळे तुम्ही सिरम टेस्ट करून एखादा कॅन्सर आहे की नाही बघणे, ती गोष्ट वेगळी. पण एका टेस्टने मल्टी कॅन्सर तपासणे आणि त्याचं ड्युरेशन प्रेडिक्ट करणे हे आज तरी कुठेही प्रूव्ह झालेलं नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.